तर अंबरनाथमध्ये भाजप आरपीआयची युती झालेली आहे। सिव्हिल इंजिनियर असलेल्या महिलेला उमेदवारी दिली आहे। शहरामध्ये प्रचार रॅली काढत शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात आले। तेजश्रीताईंचा 25 वर्षापासून जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी काहीच डेव्हलपमेंट केलेली नाहीये। तर आमचा एकच ध्यास आहे विकासाचा, की अंबरनाथमध्ये विकास हा झालाच पाहिजे। आणि जे माझ्या ऑपोजिशन आहेत त्यांनी एरियामध्ये पोलिसांनी त्यांची बातमी सुद्धा दाखवलेली आहे। त्यांनी जुगाराचे अड्डे आहेत त्यांचे 4 अशा लोकांना अंबरनाथकर निवडून देणार नाही। रॅली काढली। रॅलीमध्ये असं निदर्शन झालं की इथले जे 25 वर्ष सत्ताधारी आहेत यांनी इथं कुठलं कामच केलेलं नाही। म्हणजे एकंदरीत 25 वर्ष हे अंबरनाथमध्ये लोकांचे वाया गेलेले आहेत। आणि आता या आपले जे उमेदवार आहेत ते सुशिक्षित आहेत, त्यांना समजतंय। आणि लोकांनी पण आम्हाला असं भरघोस लोकांनी सांगितलंय की तुम्हाला खरंच आपण बदल कुठेतरी घडवला पाहिजे। आणि हा बदल 100% अंबरनाथमध्ये बदल घडवणार।